रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. तुम्ही वारंवार ठरवता की आता मला नक्की वजन कमी करायचे, पण काही दिवसांनी लगेच विसरून जाता. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगणार आहे 5 नैसर्गिक, सोपे आणि वैज्ञानिक उपाय जे वापरून तुम्ही तुमचं वजन कायमस्वरूपी कमी करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आजपासूनच सुरुवात करा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की केवळ डाएट आणि जिम करूनच नव्हे तर योग्य सवयीने तुमचं वजन कायमचं कमी करता येते. मग त्यासाठी मानसिक तयारी करावी लागते आणि चुका सुधाराव्या लागतात. मग सुरुवात होत असते ती मनापासून. मग वजन कमी करायचं असेल तर सर्वात आधी तुमचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. तर आपण सामान्य चुका कोणत्या करतोय? तर 7 दिवसात 5 किलो वजन कमी करण्याची अपेक्षा करू. शक्य आहे का? तर नाही. तर क्रश डाएट करणं. क्रश डाएट म्हणजे मी फक्त फळं खाऊनच वजन कमी करणार, मी फक्त सूपवरच राहणार, मी 2 पोळ्या खात होतो तर 1च पोळी खातोय, म्हणजे जेवण कमी केलंय, 3 टाइम जेवत होतो तर 2 टाइम जेवण करतोय. ह्या असल्या गोष्टी करून वजन कमी होत नाही. याला आपण कंटाळून जातो, जे डेली रुटीन. त्यानंतर मग आपण काय करतो, वैतागून डाएटच सोडून देतो. वजन कमी करण्याच्या प्रवासाला तिथे कुठेतरी ब्रेक लागत होतो. तर मग त्यासाठी मानसिक तयारी पाहिजे की छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण बदलावर आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे. स्वतःवर प्रेम केलं तर वजन कमी करणं सोपं जाते. वजन कमी करणं ही शिक्षण आहे. तर वजन कमी कसं होतंय? तर आपला आहार हा 80% परिणाम ठरवतो वजन कमी करण्याच्या याच्यावर. तर मग दिवसाची सुरुवात जर तुम्ही पाण्याने केली, सकाळी नाश्त्यामध्ये प्रोटीनचा इंटेक जास्त वाढवला, जेवणाआधी स्क्रीन टाइम टाळला, मोबाईल वापरणं टाळला, जेवण करताना मोबाईल टाळला, तर असे छोटे छोटे बदल केले, जेवणामधून तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, पॅकिंग फूड, हे जर पदार्थ टाळले तर वजन कमी करण्याला कुठेतरी आळा बसू शकते. मग सर्वात महत्वाचा पार्ट आहे ते व्यायाम. तर व्यायाम नसेल तर शरीर सडपातळ होणारच नाही. मग एकदा का व्यायाम होणार नसेल, व्यायामाला सुरुवात केली तर बाकीच्या गोष्टी व्हायला सोपं जाते. म्हणजे सुरुवात ही सोपी व्हायला पाहिजे. जसं की 30 मिनिट व्यायाम करणे, धावणं, घरातच जम्पिंग करणं, घरातूनच व्यायाम करणं. आणि जर तुम्हाला घरातून व्यायाम करायचा असेल तर मी सकाळी झूमवर सकाळी 5 ते 6, संध्याकाळी 5 ते 6 व्यायाम घेत असतो, वर्कआउट घेतो, जो की पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला लिंक देऊ शकतो. त्यानंतर व्यायाम हा योग्य पद्धतीचा निवडायचा की जेणेकरून तुमचं मन त्या व्यायामात रमल आणि तुमचं व्यायामाचं सातत्य टिकून राहील. असं जर केलं तर तुमचा व्यायामाचा जो रोल आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये 20%चा, तो कम्प्लीट होऊन जाईल. त्यानंतर येते आपलं झोप आणि पाणी. झोप ही साधारण 7 ते 8 तासाची पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जर रात्री शांतपणे झोप येत नसेल तर तुमचा दिवसभराचं रुटीन बिघडलेलं आहे किंवा डाएट चुकलेला आहे किंवा तुम्ही टेन्शनमध्ये आहेत, मग ह्या गोष्टी असतील तर ह्या गोष्टी वजनावर परिणाम करत असतात. तर तुमची झोप सुधारणं हे पण आवश्यक आहे. जर तुमची लाईफस्टाईल चांगली झाली तर झोपेवर सुद्धा कंट्रोल करता येते, झोप पण चांगली येऊ शकते. त्याच्यानंतर पाणी किती प्यायला पाहिजे? बऱ्याच लोकांना विचारलं तर पाणी किती पिता? मी भरपूर पाणी पितो. भरपूर म्हणजे किती? तर पाणी 20 किलोला 1 लिटर अशा प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. उदाहरणार्थ जर तुमचं वजन 60 किलो असेल तर 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायला पाहिजे तुम्ही. तुमचं वजन जर 80 किलो असेल तर 4 ते 4.5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. 100 किलो असेल तर 5 लिटरच्या पुढे पाणी प्यायला पाहिजे. पाणी जास्तही प्यायला नाही पाहिजे आणि कमीही नाही प्यायला पाहिजे. तर आता वजन कमी करायचंय म्हणल्यावर आपल्याला वजनाचं रेकॉर्ड ठेवावं लागेल. सुरुवातीला तुम्ही आज डे 1 पासून स्टार्ट करताय तर तुमचं वजन किती आहे? सपोज 80 किलो आहे तर तिथे लिहून ठेवावं लागेल की आज माझं वजन 80 किलो आहे. पोटाचा घेर किती आहे, थाईचा घेर किती आहे, तो फॅट किती आहे, तो आपल्याला काउंट करून ठेवावा लागेल. बऱ्याच वेळेस काय होतंय, तुम्ही 1 महिनाभर वजन कमी करण्याच्या प्रवासात व्यायाम करतात, डाएटवर राहतात आणि वजनाचा काटा हल्लेला दिसत नाही. मग त्यावेळेस काय होतंय, तुमचं इंच लॉस होते. तर मग इंच लॉस होत असतील तर घाबरून जायचं कारण नाही की पुढच्या महिन्यात तुमचा फॅट लॉस होणारच आहे, वजन काटा कमी वजन दाखवणारच आहे. त्यामुळं त्या लवकरच हताश न होता कंटिन्यू करायला पाहिजे. मग
चांगला अमेझिंग असा जर रिझल्ट आला तर तुमचा आफ्टर बिफोर चा एक फोटो बनवायला पाहिजे, जो की तुम्ही फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये शेअर करू शकतात आणि तो तुम्हाला बदल चांगल्या पद्धतीने दिसून येतो. तर मित्रांनो, वजन कमी करायचं असेल तर जास्त बदल करायची गरज नाही, छोट्या छोट्या पण कन्सिस्टन्सीनं बदल करावा लागत असते. मग हेच यशाचं गमक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा. तुमचा काही अनुभव असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.